हो सर. दुसरं उदाहरण पहा. ना, च, द, वा, ज्ञा, र, न या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर कोणते आहे ना? गोंधळ घालणार ना? यासाठी काय करायचं, मी सांगितलेली तीच ट्रिक वापरायची. सर्वप्रथम आपण एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. अर्थपूर्ण शब्द तयार काय होईल याचा? ज्ञान, न, र, च, ना, वा, द. ज्ञान रचनावाद हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. बरोबर? काय म्हणले? या अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या म्हणले तर आपल्याला काय करायचं? मधोमध अक्षर शोधायचं आहे. मधोमध अक्षर कसं शोधू आपण? 1 2 3. इकडून सुद्धा काउंटिंग करू आपण तितकंच. बरोबर आहे? 1 2 3 असा राहिला कोणता? च. एकच राहिला. याला 4 देऊन टाकू म्हणजे मधोमधचा शब्द कोणता आहे? च. बरोबर आहे? च. आता आपल्याला मधोमधचा शब्द सापडला. म्हणून येणाऱ्या अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर कोणते? आता च च्या लगत येणारा पहिला अक्षर त्याच्या लगतचा म्हणजे काय? जवळचा, त्याच्या बाजूचा कोणता आहे? र. म्हणजे हे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आणि पुन्हा त्याच्याच लगतचा अजून एक दुसरा अक्षर आहे. कोणता आहे? ना. म्हणून पर्याय क्रमांक 3. अनुक्रमे पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे त्याचं काय आहे? दिस इम्प्लाइज दॅट युअर करेक्ट आन्सर. तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न समजताय ना? हो सर. कळते? हो सर. ओके.